भाऊसाहेब, आज नेमकं तुम्ही पालिकेच्या दारावर बसून आंदोलन केलं, नेमकं कुठल्या विषयाचं निश्चित तुम्ही नोंदवतात आणि एकूणच काय म्हणणं आहे त्याविषयी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा छत्रपती धर्मवीर संभाजीराव महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे. आम्ही त्यांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांचं स्मरण, त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी स्मारकाजवळ जाऊन दर्शन घेऊन इथपर्यंत आलेलो. मला असं वाटतं की कोणत्याही युगपुरुषांच्या नावाखाली योग्य रीतीनं किमान त्यांचे डोळ्यासमोरचे आदर्श ठेवून तरी काम करावं. आज परिस्थिती अशी आहे, एक भावनात्मक वातावरण तयार करायचं युगपुरुषांच्या नावाखाली. मग आपल्याला त्यांना आपण कशा प्रकारे आठवणीत ठेवू इच्छितो, त्यांच्या समोर त्यांच्या पायाशी त्यांच्या नावानं आपण ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करणार असू, ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे का? तुम्ही 25-30 कोटीचं निविदा प्रक्रिया 51-52 कोटीवर तुम्ही नेता. आम्ही आयुक्तांना सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही स्मारक जगात एक नंबर असं नसं करावं, त्याच्याबद्दल आमची मुळीच हरकत नाही, पण त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी. 1000 रुपयाचं काम तुम्ही 1 लाखावर नेणार असेल तर संभाजी महाराजांच्या ज्या व्यक्तीनं, ज्या महापुरुषानं 40 दिवस त्यांना धर्माचं रक्षण करण्यासाठी सहन केलं, हालहाल करून गेले, त्यांच्या स्मारकावर तुम्ही अशा पद्धतीने पैशाचं हे करता, आणि हे कितपत योग्य आहे? म्हणून आम्ही आता नवीन आयुक्त आलेले आहेत, त्यांना सांगितलं की साहेब, आमचं मुळीच काही मत नाही, तुम्ही आणखीन सुंदर करा, जगातलं टॉपमोस्ट पर्यटन करा, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता. आणि आम्ही स्वतः आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, आम्ही विश्वजित बारणे, आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या येऊन ते निवेदन दिलेलं आहे. भाऊसाहेब, जर ही निविदा मान्य म्हणजे फिर रिवाईज नाही झाली तर काय भूमिका असेल विरोधकांची? नाही, मुद्दा असा आहे की नाही झाली तर हा विषयच नाही. आमचं स्मारकाचं काम त्वरित चालू व्हावं ही देखील आमची देखील मागणी आहे. परंतु आता नैतिक जबाबदारी स्वीकारून आयुक्त त्यांना उत्तम संधी आहे की माझा पुढचा अजेंडा कामाच्या प्रकारचा कसा असणार आहे. आमच्या माध्यमातून त्यांना आयती संधी आलेली आहे, त्यांनी त्यांचा हिसका दाखवावा. पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचं पुढचं, त्यांच्या निर्णयावर आमचं पुढचं अजून शासन आहे. आम्ही तिन्ही आम्ही पक्षाचे राज्य शासनामध्ये आम्ही सहभागी आहोत. आम्ही वरिष्ठांपर्यंत तक्रार नेऊ. हे चाललं आहे काय, कुठपर्यंत चालणार आहे, किती कर्ज झालेलं आहे, पार कर्जबाजारीला महानगरपालिका आलेली आहे. आम्ही योग्य रीतीनं सल्ले घेऊन त्या पुढं आम्ही कारवाई त्या पद्धतीने करू. निवेदन देतानाचा व्हिडिओ आहे का? हो, आहे ना, निवेदन देतानाचा व्हिडिओ आहे. हा काय, स्मारकासाठी वेळोवेळी बजेट वाढवलं जातं. स्मारकासाठी वेळोवेळी बजेट वाढवलं जातं. हे बजेट तुम्हाला विश्वासात घेऊन मांडलं जात नाही का? नाही, आता विश्वासात घ्यायचा प्रश्न काय, प्रशासकीय काळातली काम आहे ती. आत्ता या आमच्यासमोर सायन्स समितीला आमच्या लोकांनी विरोध केला. तिथं आमचे संदीप वगैरे असतील, सुरभाताई उबाळे असतील, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची नैतिकता तिथं दाखवली. त्यांनी करा कामं, पण काय इतका अतिरेक करू नका ना. काय साध्य करणार तुम्ही लोकांचे पैसे खाऊ? सर्व शंभू भक्तांना काय आव्हान? मी शंभू भक्तांना एकच आव्हान करेल की आपले हे युगपुरुष, असे खूप थोर पुरुष आपल्या आयुष्यामध्ये की एक मानाचं स्थान त्यांच्या नावातच आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या नावाला कुठेतरी गालबोट लागणारी प्रवृत्ती भ्रष्टाचार करत असेल तर आपण देखील त्यावर आवाज उठवावा.